वर्धा जिल्ह्यातील हेलोडी गणेशपूर येथे एका नवविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर हुंड्यासाठी छळ, अमानुष मारहाण, बळजबरीने गर्भपात आणि अखेर गळफासाच्या अवस्थेत आढळलेली रोशनी. मात्र तिच्या शरीरावरील जखमांच्या खुणांमुळे हा आत्महत्येचा प्रकार नसून नियोजित खून असल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी पतीसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 27 मार्च 2024 रोजी रोशनीचा विवाह मिलिटरीच्या SSC मध्ये कार्यरत असलेल्या विनोद मोहिते यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात झाला होता. मात्र लग्नानंतर काही महिन्यातच तिच्या हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. रोशनीला वारंवार मारहाण करण्यात येत होती. ती गर्भवती असतानाही तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात करण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. 10 ते 11 जुलै दरम्यान रोशनी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. मात्र मृतदेहावरील जखमांच्या खुणांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार तिच्या पाठीवर पट्ट्याने मारल्यासारख्या स्पष्ट जखमा होत्या, तर हातांवर ओरखड्यांच्या खुणाही दिसून आल्या. यामुळे हा आत्महत्येचा प्रकार नसून आधी मारहाण करून तिचा खून करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह 8 जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सिधी रेल्वे पोलीस करत आहेत. माझ्या लेकीला न्याय मिळावा, तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी भावनिक मागणी रोशनीच्या आईने केली आहे. माय बाई रोज फोन करायचे मला रडू, म्हणजे मला टॉर्चर करत्या, मला मारहाण करत्या. मला पैसे मागते. मम्मी आधी 3 लाख दिले, मग नंतर 2 लाख मागणी दिली. पण ते एवढ्यात भागत नाही. मला गाडी लागती, 5 लाख हुंडा देऊन गाडीची माग करत्या. माझ्या बाईला दिवस घेत ते पाडून टाकलं मारून त्यांनी. पोरीचा गर्भ होता तर म्हणजे आम्हाला बाईची सप नकरत आहे अशी म्हणत होते आम्हाला. माझी बाईला लय माझ्या बाईला टॉर्चर करायचे, मारायचे. न्याय लागतो आता आम्हाला न्याय लागतो. माझ्या बाईला फाशी दिली त्यांना फाशी भेटली पाहिजे. माझी बाईची मला न्याय भेटली पाहिजे. माझ्या बाईची लय हाल केली. माझ्या बाईचा रोड फोन येतो होता मला. मम्मी मला टॉर्चर करतो. नवऱ्याला सांगितलं का, नवरा म्हणायचा म्हणे मम्मी तू माझ्यासाठी नाही केली, तुला सासर केली तुला, माझे माय बापासाठी. माय बाई म्हणायची. नवरा काहीच ऐकत नव्हता. नवरा म्हणायचा मला तुझं गरज नाही, मी फक्त करून घेतलं, मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही, फक्त तू हुंडा नुसती खायला तुला करेल इथं माय बापासाठी. आता कसं करावं मी, अशी म्हणते माझी बाई. माय बाई म्हणायची मला. रोशनीच्या वडिलांनीही हुंड्याच्या हव्यासापोटी आणि सातत्याने होत असलेल्या छळामुळेच आपल्या मुलीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. माझ्या मुलीचं लग्न 22/2/2024 रोजी झालं. तिथून तिला वर्धा जिल्ह्यामध्ये शेलू तालुक्यामध्ये बोरगाव हेलोडीमध्ये दिलं होतं. त्यांना लग्न झालं होतं. मला लग्न झाल्यापासून ते 7-8 महिने आता मला सांगायचे पप्पा मला मारहाण करतात, मला याच्या आपल्या पैसे मागण्यासाठी ते हुंड्यासाठी मागणी करत होते. माझा जावई BSF मध्ये होता आणि मुलगी घरीच राहत होती. सासू सासऱ्यासोबत आणि दिरासोबत राहत होती. माझ्या मुलीने मला मागं 2-4 महिन्याखाली 2दा-3दा फोन केला की पप्पा मला असा त्रास आहे, हे हुंड्या बळ्यासाठी मला पैसे मागतात, असे मारहाण करतात. मला 2-4 वेळेस फोन आला असा मला. सांगितलं होतं जावायला त्यांना. ते सांगत होते की नाही काही त्रास नाही असं म्हणून सांगत होते. मुलीला 2 वेळेस आणलं होतं. नंतर परत सगळ्याच्या सहमतीनं तिला घरी पाठवून त्यांच्या सासरवडीला पाठवलं. मी अंबरनाथमध्ये असताना अंबरनाथच्या वैष्णो दर्शनाला गेलो होतो. तेव्हा त्या जावयाचा मला फोन आला की बा तुमच्या मुली रोशनीने फाशी घेतली म्हणून. मला तेवढा फोन आला आणि फोन कट झाला. आम्ही इथं तात्पुरा संभाजी निघालो. आम्ही 5 तासामध्ये इथं पोहोचलो. आम्ही इथं आल्यानंतर दवाखान्यात तिला बघितलं. तिच्या अंगावरती अशा खुणा होत्या, अशा पाठीवरती, अशी मानेवरती, हातावरती मारहाणीच्या खुणा होत्या. त्या नकाने ओरबडला असे
कशाने तरी मारल्यासारखंच हे सगळ्या खुणा होत्या त्याच्या अंगावरती. त्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. मात्र त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये काही त्यांनी पैसे देऊन असं त्यांनी दाबलेलं आहे. त्यांच्या गावाचं पोलीस स्टेशन आहे, तिथं त्यांनी दाबलं असेल असा अंदाज नाही. आमची तक्रार त्यांनी घेतली नाही. त्यांनी आम्हाला आरोपी पण म्हणजे पोलीस स्टेशनला त्यांच्या पोलीस स्टेशनला जमा पण नाही त्यांच्या पुढे आरोपी. मला मुलीनं मागचे 7-8 महिन्याखाली सांगितले होते की पप्पा यांनी माझा गर्भपात केला, मुलगी होती, गर्भपात केला. मग मी तुम्हाला सांगू शकले नाही, आता मी तुला सांगतो असं पप्पा मुलीनं मला सांगितलं. माझ्या मुलीनं मला 7-8 महिन्याखाली सांगितलं होतं की मला दवाखान्यात घेऊन गेले. तिथं सोनोग्राफी केली त्यांनी. त्याच्या सोनोग्राफीमध्ये त्यांना मुलगीच गर्भपात आला म्हणून त्यांनी बळजबरीने तो गर्भपात असा पाडला. नंतर मग मला त्यांनी असं मुलीने सांगितलं. मला एक वेळेस रात्री मला फोन आला होता त्याचा, पप्पा मला हे मारहाण करतात, मला पप्पा घेऊन चाल मला, असा त्यांचा फोन आला होता. मुलीचा फोन आला होता की मला चॅटिंग करून तो मला धमकी द्यायचा की बा माझं लग्न आता तोडून टाकायचं, असं करायचं, मला तो पाहिजेत नाही, असं मला माझी मुलगी सांगत होती. वर्ध्यातील या धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांचा तपास सुरू असून या प्रकरणात नेमकं सत्य काय समोर येतं आणि दोषींवर किती कठोर कारवाई होते याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.